हे आपले डोळे बंद करू, एक लहानशी प्रार्थना करू. प्रेमळ स्वर्गीय देवा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो. आज रात्री जे वचन आमच्याकडे आलंय प्रभू, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तू किती दयाळू आहेस प्रभू. तुझ्या दयेचा, तुझ्या कृपेचा हात आज तू प्रकट केलंस, तुला धन्यवाद देतो. तुझ्या महानतेचा अनुभव आम्हाला दिला, तुझे उपकार मानतो. या समय आम्हा प्रत्येकाच्या हृदयाचा ताबा घे. तुझ्या वचनांवरती मनन करीत असताना नव्याने तू आमच्याशी बोलावंस अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. ओठ माझे, बोलणं तुझं असू दे, शब्द तुझ्यापासून येऊ देत प्रभू. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते आहे. आमेन, आमेन, आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, जगातले लोक कशात ना कशात एक्सपर्ट असतात. एखादा क्रिकेटर क्रिकेटमध्ये एक्सपर्ट असलं तर तो गायनात एक्सपर्ट असेल का नाही सांगता येत नाही. एखादा शिक्षक, जो शिक्षक जॉमेट्रीमध्ये एक्सपर्ट आहे तो हिस्ट्रीमध्ये असेल का नाही माहीत नाही. जगातले एक्सपर्ट ठराविक गोष्टींमध्ये एक्सपर्ट असतात, पण येशू ख्रिस्त प्रत्येक गोष्टीत तो एक्सपर्ट आहे. तो श्रेष्ठ आहे, तो सामर्थ्यवान आहे, तो महान प्रतापी आहे. कुठलंही फील्ड घ्या. तो होता सुताराचा मुलगा, पण ज्यांना मासे पकडायचं रोजचं काम होतं त्यांना शिकून गेला मासे कसे मिळतात. ज्या कामात तुम्ही एक्सपर्ट आहेत, तुमच्यापेक्षा जर कोणी एक्सपर्ट असेल तर त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्यावेळेस एक्सपर्टला तुम्ही तुमच्या जीवनात बरोबर घेता, हालेलुया, एक्सपर्ट ज्यावेळेस तुमच्या बरोबर आहे, जो सर्वोच्च सर्वश्रेष्ठ आहे, ज्यावेळेस तो तुमच्या बरोबर आहे, त्यावेळेस हारण्याचे चान्स नाहीत प्रियांनो. कारण तो तुमचा भार वाहणारा, तुम्हाला सहाय्य करणारा तो देव आहे. एक दिवशी असाच एक तरुण व्यक्ती प्रभूकडे आला, आणि आला तर आला खूप नम्र भावाने आला, खूप प्रेमाने आला, आणि खूप नम्रतेने, खूप प्रेमाने प्रभूकडे आला. आणि त्यांनी प्रश्न विचारला प्रभूला. प्रश्न अवघड नव्हता, प्रश्न सोपा होता. खूप लोक सोपे प्रश्न घेऊन देवाकडे येतात, उत्तर त्यांनाच माहीत असतात. त्यांना देवाकडून ऐकायचं असतं, प्रभू मी दारू पिऊ की नको. त्याला माहित आहे प्यायला पाहिजे की नको. कठीण प्रश्न घेऊन शक्यतो लोक देवाकडे येत नाहीत. सोपे प्रश्न घेऊन येतात जे त्यांना उत्तर ठाऊक आहेत. आणि अंतर्मनाने तुम्हाला सांगितलेलं असतं, देवाच्या आत्म्याने प्रकट केलेलं असतं, तरी पण तुम्हाला देवाचा आवाज ऐकण्याची उत्कंठा असते. देवाच्या प्रिय लोकांनो, या तरुणाकडे पण असा एक प्रश्न होता की ज्याचं उत्तर त्याला माहीतच असलं पाहिजे, असा प्रश्न तो घेऊन आला. आणि ज्यावेळेस त्याने ख्रिस्ताला पाहिलं, ज्यावेळेस त्याने येशूला आपल्या समोर पाहिलं, त्याने येशूला सर्वसाधारण रीतीनं अहो येशू, दाविदाचे पुत्र वगैरे नाही, त्याने एक विशेषण वापरलंय. आणि वाचूया आपण ती वचनं. लूक चॅप्टर 18 वर्सेस 18 and 19. लूक याचा 18वा अध्याय 18 आणि 19 वचन. लूक 18. कोणा एका अधिकाऱ्याने त्याला विचारले. श्रीमंत होता, अधिकारी होता, तरुण होता, त्याच्याबद्दल. कोणा एका अधिकाऱ्याने त्याला विचारले, अर्थात येशूला विचारले, अहो उत्तम गुरुजी. सगळ्यांनी म्हणा उत्तम गुरुजी. येशू ख्रिस्ताला श्रीमंत तरुण एक विशेषण वापरतोय, उत्तम गुरुजी. जो अब्रामापेक्षा, नोहापेक्षा, मोशेपेक्षा श्रेष्ठ आहे, तो सर्वोत्तम आहे. त्याला रिव्हील झालंय, त्याला माहित आहे हा उत्तम आहे, येशू उत्तम आहे. देवाच्या प्रिय लोकांना तो येशूला म्हणते उत्तम गुरुजी. आता उत्तम गुरुजी कोणाला म्हणतो? गुरुजी म्हणजे कोण? शिक्षक. शिक्षकाकडे आपण कशासाठी जातो? शिकण्यासाठी. म्हणजे एक विद्यार्थी आपल्या प्रभूच्या शाळेत आलाय, म्हणायला हरकत आहे काय? गुरुजी समोर आहे, विद्यार्थी समोर आहे. एकीकडे गुरुजी आहे, एकीकडे विद्यार्थी. पण फक्त फरक एवढा आहे, गुरुजी कच्चा आहे. प्रश्न विचारतोय, उत्तम गुरुजी काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल? करू म्हणजे सार्वकालिक जीवन मिळेल. जीवन म्हणजे स्वर्ग राज्यात जायचंय मला. आज कुणाला स्वर्ग
दान धर्म केला तर मी स्वर्गात जाणार. ऐका कान उघडे ठेवून. तुमचे उपास, तुमचा दान धर्म आणि तुम्ही केलेल्या जगातल्या सत्कृत्यांमुळे तुम्ही स्वर्गात जाणार नाही. कान उघडे ठेवून ऐका. स्वर्ग कर्म नाहीये. स्वतःचा देह जाळण्या दिला तरी स्वर्ग मिळणार नाही. स्वर्ग मिळण्यासाठी एकमेव मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. जो ख्रिस्ताला शरण येईल त्याला स्वर्ग प्राप्ती होईल. जो प्रभूकडे येईल त्याला स्वर्ग प्राप्ती होणार आहे. या श्रीमंताचा प्रश्न आहे की सार्वकालिक जीवन प्राप्त होण्यासाठी मी काय करावं बरं प्रभू मला सांगा. उत्तम गुरुजी. ज्यावेळेस प्रभू त्याच्याशी बोलतोय, प्रभूने त्याला उत्तर दिलं. येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस. ज्या ज्या वेळेस लोकांनी येशूला प्रश्न विचारले ते उत्तर येशूने दिले. ऐकताय तुम्ही. मला उत्तम का म्हणतोस. काय कारण आहे. तू मला उत्तम म्हणण्याचं कारण काय. मला उत्तम का म्हणतोस. एका वाचून म्हणजे देवा वाचून कोणी उत्तम नाही. श्रीमंत तरुण म्हणायला पाहिजे होतो, हो देवा वाचून कोणी उत्तम नाही ना, तूच उत्तम आहेस. प्रभूला माहित आहे हा श्रीमंत आहे. ज्याला पेत्राचे पाण्यात लपलेले मासे दिसतात, कोणाच्या अकाउंटवर काय आहे ते पण त्याला दिसतं, आणि कोणाचं प्रेम कुठं आहे म्हणजे अर्थ हा घ्या की पैशावर आहे की कशात आहे हे मी म्हणतोय. हे प्रभूला सगळं माहित आहे, सगळं ज्ञात आहे. सोड ते सगळं, सगळे मोहपास सोड आणि माझ्या मागे ये. तरुण जर त्या दिवशी म्हटलं असतं की हो प्रभू चालेल, येशूला 12 नाही 13 शिष्य असले असते. पण बायबल सांगतं त्याने मान खाली घातली. देवाला नेहमी सांगा, मला खाली मान घालणारं जीवन नकोय. ही मान नेहमी वर, माझ्या देवाकडं वर. हालेलुया. माझा प्रभू बोलेल त्याला मी होकार देणार. माझ्या देवाचा शब्द मी डावलणार नाही. जे लोक देवाचा शब्द डावलतात, स्वर्ग त्यांच्यासाठी नाही. हारणाऱ्या लोकांसाठी स्वर्ग नाही. जर तुम्ही देवाला उत्तम म्हणता, जर त्याला उत्तम गुरुजी म्हणता, उत्तम विद्यार्थी बनायला सुरुवात करा. हालेलुया. ज्याचं ऐकायचंच नाही त्याला प्रश्न विचारून काय फायदा आहे. असं घडतं माझ्या बरोबर. पास्टर मी काय करू. मग मी सांगतो, धाड 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 धाड. नंतर ते म्हणतात लई अवघड काम सांगितलं. जमणार. पास्टरचा फोन बंद, भेटणं बंद, आपण केलेला कॉल उचलणार नाही. काय करायचं ते. कारण जे सांगितलेलं असतं ती देवाची इच्छा असते. आणि बऱ्याच वेळा लोकांना देवाला डावलून तुझी नको पण माझीच इच्छा पूर्ण होऊ दे असं काय लोकांचं असतं. देवाच्या प्रिय लोकांनो, येशूला उत्तम गुरुजी म्हटलेलं आहे. तो तुमचा उत्तम शिक्षक आहे. कोणतं काम तुम्हाला जमत नाही, जर तो सर्वश्रेष्ठ आहे, जर तो उत्तम आहे, तुम्हाला काही येत नाही, त्याला विचारा, तो तुम्हाला शिकवणार आहे. हालेलुया. जी गोष्ट तुमच्यासाठी डिफिकल्ट आहे, जी गोष्ट तुमच्यासाठी कठीण आहे, तुमचं बोलणं असं असेल ना की लोक शोधतील कुठल्या पुस्तकात वाचतोय की काय, याला कसला खजाना सापडलाय. त्यांना एकच सांगा, मला येशू भेटलाय. बायबलचा लेखक, माझा उत्तम गुरु मला भेटलेला आहे. तो प्रभू मला शिकवतो, तो प्रभू मला चालवतो. कामाच्या ठिकाणी तुम्ही नवीन असता एखाद्या ठिकाणी, आणि ना इकडं आपल्या महाराष्ट्रात एक खास पद्धत आहे, नवीन लोकांचा जम बसू देत नाही कोणी. जे जुने पुराणे असतात खटारा, सॉरी, जे आधीचे एक्सपर्ट असतात ना, ते नव्याला असं करतात ना एकदम, तुला नाही जमणार. तुला कसं जमलं. तू काय एलियन बिलियन आहेस, परक्या ग्रहावरून आलाय.
नवीन तरुण लेकरं सेवेसाठी उभे राहिले, जुन्या पास्टर लोकांनी बरोबर त्यांची फिरकी घ्यायची. आले बिशप साहेब, आले आले, काहीतरी त्यांना असं नाही का डॉमिनेट करण्यासाठी. नवीन विश्वासणारा असलं की त्याला असं डॉमिनेट केल्यासारखं. तुम्ही पास्टर नाही, तुम्ही लबाड आहेत. जर तुम्हाला तुमचं कॉलिंग दुसऱ्याला शेअर करता येत नाही ना, तर तुमच्या सेवेला अर्थ नाही. तुमचं हे मन पाहिजे, मी कशासाठी उभा आहे इथं, कशासाठी उभा आहे, देवाचं वचन पोहोचण्यासाठी. मग दुसरा पण तेच काम करतोय, त्याला शाबासकी द्यायची का त्याला मागं खेचायचं, त्याला पुढे जाण्यासाठी मदत केली पाहिजे. खूप महत्वाची गोष्ट आहे, खूप महत्वाची. मी अमेरिकेमध्ये खूप सामर्थ्यवान एक प्रभावी बायबल टीचर होऊन गेले. मायलेस मुनरो, ऐकलं तुम्ही नाव त्यांचं? डायनॅमिक बायबल टीचर, डायनॅमिक. स्वप्न पडलं त्यांना एक दिवशी, आणि स्वप्नात त्यांनी पाहिलं की एक पास्टर आहे, तो मेलाय आणि मरून तो पेटीमध्ये पडलाय. आणि त्या स्वप्नात त्यांनी पाहिलं की त्याच्या हातात मशाल आहे, तशीच मशाल जळती हातात तशीच आहे. त्या स्वप्नाने ना त्यांचं मन असं तोडून टाकलं, एकदम मन एकदम छिन्न विछिन्न झालं की देवा याचा काय अर्थ आहे. देवाची इच्छा आहे तुमच्याकडची मशाल तुम्ही दुसऱ्यांना दिली पाहिजे. जी आग तुमच्यात भरली आहे तिचा वणवा पेटल्याशिवाय हे जग सोडलं तर खबरदार, पुढं गाठून हालेलुया सोडणार नाही कोणाला. ऐकता तुम्ही चर्च? हालेलुया. तुम्ही अशा चर्च मध्ये आलेले आहात जिथं देवाची आग उतरते आणि ती स्प्रेड होत चालली आहे. हालेलुया. ती आग सगळ्या बाजूंना वाढली पाहिजे. दुसऱ्यांना प्राधान्य द्या, प्रोत्साहित करा. कोणी म्हणतं पास्टर आपण असं केलं तर, तसं केलं तर, ब्रदर आम्ही असं केलं तर तसं, प्रोत्साहित करा, प्रोत्साहित करा. ख्रिस्त प्रोत्साहन देतोय. सोड सगळं, सगळं सोड. अडकलाय तुझा जीव त्या सगळ्या पैशात, सोन्या नाण्यात. कारण ना काय होतं, प्रॉस्पेरिटी पाहिजे, पण प्रॉस्पेरिटी आमचं देव नाही बनू शकत. हालेलुया. प्रॉस्पेरिटी पाहिजे, एवढी संपत्ती असावी ना, खिसे झटकले तरी 2-4 पास्टर करोडपती झाले पाहिजेत. प्रॉस्पेरिटी पाहिजे, पण त्या पैशाचा घमंड नाही, घमंड फक्त देवाचा. लोक बघतील ना, असं नाही म्हणलं खूप पैशावाला पास्टर आहे, नाही, येशूवाला पास्टर आहे, सामर्थ्यवान पास्टर आहे, अभिषिक्त दास आहे, अभिषिक्त दासी आहे. आमची ओळख ख्रिस्तामुळे पाहिजे, जगी गोष्टींमध्ये ओळख नको. जर त्याला कळालं येशू उत्तम गुरुजी आहे, तर त्याने त्या उत्तम गुरुचा शब्द डावलता कामा नको. त्याने ऐकायला पाहिजे काय प्रभू सांगतोय. आज प्रभू तुम्हाला काही सांगू शकतो. हालेलुया. शेवटी वेळ मिळाला तर मी सांगेन. म्हणजे ना काय होतं ना, की तुम्हाला असं वाटतं की तुम्ही आता देवाच्या खूप जवळ आलायत आणि प्रभू बरोबर खूप छान चाललंय. मध्ये मध्ये चेक करतो परमेश्वर. खरंच सांगतो, आज पण तपासतो मला, बरोबर आहे ना गाडी. ते नेहमी कनेक्शन मेंटेन राहिलं पाहिजे. मी असं म्हणणार नाही की मी मोठा सेवक आहे आणि देव मला काही मला खूप तपासतो, खूप वेळा चेक करतो. मग मला असं सांगतो कर बरं असं. देवा नको ना, करायला लावतो. मग म्हणतो हा शाब्बास, भल्या व विश्वासू दास. हालेलुया. आज पण तसंच नातं आहे. श्रीमंत तरुणाला त्यानं सांगितलं आपलं सर्वस्व सोड, त्या धनसंपत्तीचा त्याग कर आणि माझ्या मागे. देवाने जगातली कुठलीही गोष्ट सोडायला लावली आणि तो जर म्हटला की त्याच्या बदल्यात मी तुला मिळणार आहे, काही असलं सोडायला तयार व्हा. काहीही. तुम्ही कुणावर प्रेम करता, तुमचा ख्रिस्तावर किती भरवसा आहे, तुम्ही देवासाठी
किती समर्पित आहात, त्या एका प्रश्नाच्या उत्तरात सगळं लपलेलं आहे. आणि जर तुम्ही म्हणता की प्रभू तुझ्यासाठी काही पण, तो वरून म्हणेल मग तुझ्यासाठी पण, फक्त माग तू, असे आशीर्वाद तुला दाखवेल. तू जग सोडलंस ना माझ्यासाठी, हे जग तुझ्या पुढे मी नतमस्तक करून टाकेल. हालेलुया. तू जगाच्या आशीर्वादांकडे, जगी गोष्टींकडे जाणार नाही, आशीर्वाद तुझ्याकडे येणार आहेत. का? कारण तुला कळालंय मी उत्तम गुरुजी आहेस आणि तू पण उत्तम विद्यार्थी झालास. हालेलुया. शाब्बास भल्या व विश्वासू दासा. हालेलुया. सगळ्यात पहिली गोष्ट की तो आमचा उत्तम गुरु आहे. हालेलुया. तो का सर्वश्रेष्ठ आहे? तो उत्तम गुरु आहे. विचारा त्याला काही पण. गाता येत नाही, खाता येत नाही, बोलता येत नाही, काय जमत नाही तुम्हाला, तुमच्या अडचणी त्याच्या पुढे सांगा, तो तुम्हाला शिकवणार. कारण तो उत्तम गुरु आहे. प्रत्येक गोष्ट तो तुम्हाला शिकवणार. ज्या गोष्टी तुम्हाला डिफिकल्ट आहेत, स्वतः येतो. स्वतः येतो. वेळ तर देऊन बघा. एकांतात बसून तर बघा, बायबल घ्या आणि एका कोपऱ्यात बसा. त्याच घरात, त्याच गजबजीत लेकरांचा आवाज, कोणाचा टीव्ही चाललाय, कोण मोबाईलवरती वेब सिरीज बघत चाललाय, लक्ष नाही, किरकिर, राग, वादविवाद, भांडण, शेजाऱ्यांचा टेप रेकॉर्डर चाललाय, इकडून आवाज तिकडून आवाज, तुम्ही कोपऱ्यात बसलाय तुमचं बायबल उघडून. या गोंधळात देव तुमच्याशी बोलणार आहे. एक्सक्यूज देऊ नका. माझ्याकडे प्रेयरला रूम नाहीये, मला जागा नाहीये, तुला येशू आहे. हालेलुया. तुम्हाला त्या गोंधळात देव तुमच्याशी बोलणार आहे. त्या अडचणींमध्ये देव तुमच्याशी बोलणार आहे. सगळ्या बाजूंनी प्रॉब्लेम्सनी थैमान घातलंय, त्याच्या दरम्यान तो स्वतः येऊन तुमची वेळ घेईल. आजूबाजूच्यांना दिसणार नाही. मी गंमत करून बोलत नाही प्रियांनो. तो अनुभव रोज घ्या. दिनी प्रतिदिनी तुम्हाला जाणवू द्या. आणि तो असं नाही मला भास झाला, कुणीतरी काळी सावली पांढरी सावली, ते सोडा. सोडा ते विषय. काय फरक नाही पडत त्याने. जाणवलं मला प्रभू माझ्या जवळ नाही, असं दिसणार, समोर येणार, बसणार, तुमच्या डोक्यावरून हात फिरून सांगेल, बाळा तुला कुठलं वचन नाही समजत, मी सांगतो तुला, कारण मी लिहिलंय. आणि ज्या प्रगल्भ गोष्टी असतील, ज्या जगात कोणाचा बाप सांगू शकत नाही, अभ्यासक सांगू शकत नाही, त्या गोष्टी पवित्र आत्मा तुम्हाला प्रकट करेल. कारण तो तुमचा उत्तम शिक्षक आहे. हालेलुया. तो तुमचा बेस्ट शिक्षक आहे. जर तुमच्यापैकी असं कोणाला होत असेल की पास्टर संदेश देत आहेत, पण ते ऐकत असताना तुमच्या मनात आणखीन काही वचनं येत असतील, मी तुम्हाला चॅलेंज देतो, तुम्हाला टीचिंगचं कॉलिंग आहे. ऑलरेडी देव तुमची भेट घेतय. तुम्ही वक्ते म्हणून उभे राहणार आहात. जर संदेश ऐकता ऐकता तुम्हाला वाटतं हा पास्टरने हे सांगितलं, ह्याच्यामध्ये देवा असं पण आहे, हा प्रभू तुला धन्यवाद, पवित्र आत्मा जर तुम्हाला काही लीड करत असेल, तर त्या वचनामध्ये तुम्हाला परमेश्वर तुमच्याशी पण बोलत आहे वेगळ्या रीतीनं. हे प्रभूचं सामर्थ्य आहे. पहिली गोष्ट, तो उत्तम शिक्षक आहे. दुसरी गोष्ट, प्रभूने स्वतः कन्फेस केलेल्या 7 गोष्टी आहेत बायबलमध्ये. तो कोण आहे? त्यापैकी एक गोष्ट या ठिकाणी सांगितली आहे. योहान 10वा अध्याय 11 वचन, जॉन चॅप्टर 10 वर्स 11, मीच उत्तम मेंढपाळ आहे. हालेलुया. उत्तम गुरुजी तोच आहे. उत्तम मेंढपाळ, मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढरांकरता आपला प्राण देतो. उत्तम मेंढपाळ मेंढरांकरता प्राण देतो. जगात उत्तम कोणाला म्हटलं जातं? उत्तम लोक, ज्याच्याकडे भरपूर काय काय गोष्टी आहेत. एखादा खूप शिक्षण घेऊन उच्च झाला, मोठा माणूस. एखाद्याने काहीतरी शोध लावला, मोठा माणूस. एखाद्याने खूप इमारती बांधल्या, खूप काहीतरी कन्स्ट्रक्शन केलं, मोठा माणूस. बँक बॅलन्स वाढवला, मोठा माणूस. हुद्द्याने मोठा झाला, मोठा माणूस.
देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस आम्ही जगाकडे बघतो आणि जगातल्या मोठ्या लोकांकडे पाहतो, बारकाईने त्यांच्या जीवनाकडे पाहिलं तर कुठेतरी असं जाणवतं या मोठेपणाच्या माग खरंच सत्यता दडलेली आहे का? खरंच याच्या माग खरंच चांगुलपण दडलेलं आहे का? बरेच लोक जीवनामध्ये असत्य स्वीकारून स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न करतात. असत्य स्वीकारून म्हणजे ज्या गोष्टीच्या ते योग्यतेचे नाहीत, पात्रतेच्या नाहीत, त्या गोष्टी मिळवण्यासाठी, एखाद्या मोठ्या हुद्द्यावरती जाण्यासाठी, एखादी मोठी खुर्ची मिळवण्यासाठी किंवा लोकांच्या नजरेमध्ये श्रेष्ठ होण्यासाठी असत्याचा मार्ग स्वीकारून जगातले अनेक लोक स्वतःला मोठं करत आहेत. पण ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताकडे पाहतो ना, आमचा येशू सत्य आहे प्रियांनो. त्याच्या ठाई असत्य वसत नाही, त्याच्या ठाई अंधकार नाही. दुसऱ्यांना छळून, त्रास देऊन किंवा दुसऱ्यांना लुबाडून बरेच लोक पुढे जात आहेत. पण ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताचा विचार कराल, तो दुसऱ्यांना लुबाडणं तर सोडा, पण त्याने दुसऱ्यांसाठी आपला प्राण दिला, ही त्याची ख्याती आहे. कारण तो उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ. एखादा उत्तम मेंढपाळ आहे, 100 मेंढर आहेत त्याच्याकडं. एक मेंढरू हरवलं, काय करतो तो? का असं म्हणतो, जा, तुला नाही यायचं चर्चला तर जा, तुझ्या वाचून आमचं आडत नाही, आमची वेलकम टू हेवन अशीच चाललेली आहे. असं म्हणायला पाहिजे का पास्टरने? तू उद्यापासून चर्चला येऊ नको रे, जा, असं म्हणणं चांगलं आहे? देवाच्या प्रिय लोकांनो, उत्तम मेंढपाळ त्या एका मेंढराचा शोध घेतो. त्या एका मेंढराचा शोध घेतो. आणि मेंढरू सापडत नसेल तर त्याला वाईट वाटलं पाहिजे. त्याने मेंढरासाठी प्रार्थना केली पाहिजे, मेंढराचा शोध चालू ठेवला पाहिजे. आणि जर असं कळालं की मेंढरू दरीत पडलंय आणि लांडग्यांनी त्याला घेरलंय सगळ्या बाजूंनी, तो मेंढपाळ तिथं मध्ये उडी मारून त्या सगळ्या लांडग्यांना हाकलून देईल. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तो त्या मेंढराचा जीव वाचवेल. मेंढपाळाला कदाचित काही कामानिमित्त जर सुट्टीवर जावं लागलं आणि त्याने एखाद्या चाकराला सांगितलं, माझी 100 मेंढर आहे, सांभाळ, 6 महिन्यांनी येतो. 6 महिन्यांनी मेंढपाळ परत येतो, चाकराला सांगतो, कस काय मेंढर? एकदम छान. किती आहेत? काय वाढबीड झाली की नाही? किती मेंढर आहेत आता? 85. 15 कुठे गेली? लांडगे आलते. ते लांडगे नाही, तू लांडगा आहेस येड्या. येशू ख्रिस्ताचा कॉन्फिडन्स बघा. ज्यांना पित्याने माझ्या हातात दिलेलं आहे त्यांना कुणी हिरावून घेऊ शकत नाही. जशी त्याला खात्री आहे तशी आई बापांना लेकरांची खात्री पाहिजे. पास्टरला त्याच्या मंडळीची खात्री पाहिजे. परिवारातील व्यक्तींना एकमेकांची खात्री पाहिजे. त्या विश्वासाच्या जोरावरती मनुष्य आशीर्वादित आहे प्रियांनो. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? हालेलुया. चाकर चांगली काळजी घेणार नाही, मालक चांगली काळजी घेणार. तो उत्तम मेंढपाळ येशू ख्रिस्त आहे. उत्तम शिक्षक येशू ख्रिस्त आहे. उत्तम मेंढपाळ येशू ख्रिस्त आहे. किती सुंदर लिहिलं ना स्तोत्रकर्ता दावीद राजाने, परमेश्वर माझा, मला काय गॅरंटी आहे, काय खात्री आहे? म्हणजे त्याची खात्री आहे की माझे खिसे रिकामे होणारच नाही. उन्हे पडणं म्हणजे काय? खिसे रिकामे असणं. उन्हे पडणं म्हणजे काय? मला खूप आजारी पडलो, डॉक्टरकडे जायला पैसे नाही.
ऊन पडणं म्हणजे काय? कसल्या तरी गोष्टीत तुमच्याकडं काहीतरी कमी आहे, पण जेव्हा देव तुमचा मेंढपाळ आहे, दाविदाला खात्री आहे की जेव्हा माझा मेंढपाळ माझा परमेश्वर आहे, मला कशाची कमी पडणार नाही. बाकीच्या कळपाचं माहित नाही, पण मला खात्री आहे की हा कळप आशीर्वादित आहे, कारण याचा मेंढपाळ येशू ख्रिस्त आहे. ती खात्री दाविदाकडे आहे, ती गॅरंटी आहे त्याला पूर्ण शाश्वती आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार. बरं, उणे पडणार नाही. पुढं तो मला कोणत्या कुरणात? आत का हिरव्यागार कुरणात? गॉड ब्लेस यू, हालेलुया. हिरव्यागार कुरणात बसवतो. म्हणजे गवत एवढं आहे की आता पोट फुल झालंय, मन फुल झालंय, पोटात जागा नाहीये, पण कुरण सगळं हिरवगार आहे. अशा कुरणात नेत नाही, थोडं हिरवं आहे थोडं वाळलेलं आहे. अशा कुरणात नेतो की जे कुरण हिरवगार आणि टवटवीत आहे. हालेलुया. तो तुमचा जीव, हालेलुया, जीव ताजा तवाना. म्हणजे काय लोकांचे जीव नेहमी झुरलेला जीव. अजून कसा काय सांगता येईल? कोमेजलेला, क्या वर्ड निघालाय, बरोबर. कोमजून गेलेले असतात, एकदम ड्रेन, हसता येत नाही, एकदम नेहमी असे सुकलेला चेहरा घेऊन, प्रेज द लॉर्ड, एकदम नेहमी दुःखी, नेहमी दुःखी. लॉटरीचं तिकीट आलं, काय नाही 1 करोड लागले, नेहमी दुःखी, प्रत्येक गोष्टीत दुःखी, प्रत्येक गोष्टीत दुःखी. असं नव्हतं, तसं व्हायला पाहिजे होतं. तो तुमचा जीव ताजा तवाना करणारा देव, थकू देणार नाही. तो तुम्हाला फ्रेश करणार. हालेलुया. तुम्हाला इतका स्टॅमिना देईल त्याच्या राज्यासाठी धावण्यासाठी, पळण्यासाठी, त्याचं राज्य वाढवण्यासाठी. अशी शक्ती तुम्हाला देईल का लोकांना प्रश्न पडेल, तू दमत का नाही? माझा जीव त्याने ताजा तवाना केलाय. हालेलुया. तो मला ताजा तवाना करतो. मग शेवटी आली मृत्यू छायेची दरी, प्रत्येकाच्या लाईफ मध्ये येते. ऐकता तुम्ही चर्च? प्रत्येकाच्या जीवनात एक दिवस असा येतो, तुम्ही कोणी असा, राजे असा, राणे असा, श्रीमंत असा, नाही तर गरीब असा, एक दिवस असा येतो, मरण असं समोर येतं. एकदम समोरासमोर येऊन उभं राहील. आणि तुम्ही जर मरण आलं, मी काय आलंस, तुला माहिती आहे कोण आहे बरोबर? मरण खाली मान घालून निघून जाईल. मौत भी आने से पहली सोचेगी कुछ. मरण येण्याच्या आधी विचार करेल का? कारण मला देवाच्या दूतांनी घेरलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मुझे रब के फरिश्तों ने घेरा हुआ है. हालेलुया. ज्याच्या भोवती इस्रायलाच्या देवाने गारडा घातलेला आहे, ज्याचे परमेश्वराचे दूत ज्याच्या भोवती आहेत, मरण पण त्याला काही करू शकत नाही. प्रियांनो, मरणही त्याला काही करू शकत नाही. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण अरिष्ट माझ्या बरोबर आहे, दरी माझ्या बरोबर आहे, मृत्यू माझ्या, अरे ते माझ्या बरोबर नाही, ते साथीदार नाही, ते टेम्पररी आहेत. माझा देव परमनंटली माझ्या बरोबर आहे. माझा देव मला सोडणार नाही. माझा प्रभू माझा त्याग करणार नाही. माझा परमेश्वर मला कधी सोडणार नाही. मृत्यू छायेची दरी आज आली आहे, उद्या मला ती दिसणार नाही. माझा देव काल माझ्या बरोबर होता, माझा देव आज माझ्या बरोबर आहे, माझा देव उद्या पण माझ्या बरोबर राहणार आहे. संकट येतील, संकट जातील, अडचणी येतील, अडचणी जातील, माझा उत्तम मेंढपाळ मला कदापि सोडणार नाही. हालेलुया.
माझा मेंढपाळ. हालेलुया. म्हणा माझा मेंढपाळ. हालेलुया. त्या प्रभूकडे पाहून आम्हाला हे उत्तेजन मिळालं पाहिजे. सैतानाचं एकच टार्गेट असतं, घाबरवायचं. सगळ्या भीतीचा गेम आहे, बस बाकी काही नाही. घाबरला की संपला. घाबरवायचा प्रयत्न करणार, पण एक खात्री पाहिजे, उत्तम मेंढपाळ माझ्या बरोबर. हालेलुया. उत्तम मेंढपाळ, उत्तम शिक्षक आहे. दुसरी गोष्ट, उत्तम मेंढपाळ आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आज जे आपण आधी वचन ऐकलं त्याच्यात आपल्याला कळालं की मल्कीसदेक आला. काय घेऊन आला तो येताना? भाकर आणि द्राक्षरस घेऊन आला. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबल सांगतं की येशूच्या रक्तामध्ये काय खासियत आहे. इब्री लोकास पत्र 12 अध्याय 24 वचन. हिब्रू चॅप्टर 12 वर्स 24. नव्या कराराचा मध्यस्थ येशू आणि शिंपडण्याचे रक्त यांच्या जवळ आला आहात. कोणाच्या जवळ आला आहात? नव्या कराराचा मध्यस्थ. जुन्या करारामध्ये ते पहिली 5 पुस्तक कोणी लिहिली? मोशे. परमेश्वर आणि लोक यांच्यामध्ये मोशे होता. मोशे देवाला विचारायचं, प्रभू आता मी काय करू? 10 आज्ञा घे. जाऊन त्यांना द्यायचं 10 आज्ञा. आता मी काय करू? काय नाही, हात वर करतो मी समुद्राचे 2 भाग. ओके देवा, लगेच इकडं. त्यांच्यासाठी मिराकल. मध्यस्थ कोण आहे तिथं? मोशे. नवीन करारात येशू ख्रिस्त आहे. काय फरक आहे माहिती का? मोशे काठी एकदा मारायची तो 2दा मारतो. येशू ख्रिस्त ॲक्युरेट देवाच्या आज्ञा पूर्ण करणारा होता. मोशे हताश व्हायचा, येशू हताश होत नाही प्रियांनो. शैतान के नाक में दम कर डाला. हालेलुया. और ऐसा सर को कुचला है उसके, शैतानाला नाकच नाही राहिलं. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. एखादा विचित्र सारखं काय बोलायला लागलं की आपण गमतीने म्हणतो ना, असं काय डोक्यावर पडला होतास का? काय डोक्याला लागलं होतं का? असं शैतान काय काय करतो, त्याला रोज विचारायचं वाटतं का डोक्याला काय? अरे हा, बरोबर आहे. बरोबर आहे. देवाच्या निवडलेल्या लोकांनो, बायबल सांगतं की नव्या कराराचे जे महत्व आहे त्याच्याबद्दल बायबल सांगतं की जुन्या करारात जरी मोशे होता, आता नव्या कराराचा जो मध्यस्थ येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा, कुठल्याही संतांच्या नावाने केलेली प्रार्थना, मरिया, योसेफ, ॲब्सोल्युटली ते ग्रेट लोक होते, याला मी सहमत आहे. मरियेसारखी स्त्री संपूर्ण जगात नव्हती, मी सहमत आहे. पण प्रार्थना येशूच्या नावाने करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही लोक ना आवेशात जाऊन ना काहीतरी असं विचित्र बोलून जातात की नाही का, आपले कॅथलिक बांधवांचे मन दुखवले जातील, मग काहीतरी बोलायचं हे ते. मरियेचा अपमान करण्याची लायकी कोणाची नाहीये. जगात काही स्त्रिया नव्हत्या का? एवढ्या स्त्रियांमधून तिला निवडावं. म्हणजे नोहाच्या काळी जसं देवाने नोहाला निवडलं, जगातला वेगळा माणूस, तशी त्या काळातली वेगळी स्त्री मरिया होती. देवाच्या प्रिय लोकांनो, संतांच्या नावानी, म्हणजे मोशेच्या नावाने म्हणा, योसेफाच्या नावाने, बायबलमधले जे काही संत असतील त्यांच्या नावाने तुमची प्रार्थना ऐकली जाणार नाही. तुमची 100% प्रार्थना ऐकली जाईल जर तुम्ही खऱ्या मध्यस्थाकडे आलात. हालेलुया. तुम्हाला पत्र पाठवायचंय. काय पाठवायचंय? पत्र लिहिलं. पत्र लिहून ते लिफाफ्यात टाकलं आणि लिफाफ्यावरती ज्याला पाठवायचं त्याचा पत्ता लिहिला. हे पत्र तुम्ही कुठं ठेवणार? कुणाला देणार? 2 बॉक्स आहेत. एक पोस्ट बॉक्स आहे आणि दुसरा कचऱ्याचा बॉक्स आहे. कशात टाकल्यानंतर पत्र पोहोचणार? मी सरळ आणि स्पष्ट बोलतो प्रियांनो,
सरळ आणि स्पष्ट. मध्यस्थ कोण आहे ते ओळखा. तुमची प्रार्थना पित्यापर्यंत घेऊन जाणारा मोशे नाहीये. आज तुमचा मध्यस्थ प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून तारण दुसऱ्या तिसऱ्या नावामध्ये नाही, तारण हे फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आहे. येशूच्या नावात जे तुम्ही मागाल, चॅलेंज आहे माझं, तो तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टी. नव्या कराराचा मध्यस्थ येशू आणि शिंपडण्याचे रक्त. कोणाचं रक्त आहे ते? शिंपडण्याचं रक्त आहे. पण रक्त कोणाचं आहे? येशूचं रक्त आहे. तुम्ही येशू जवळ आले आहात, येशूच्या रक्ताजवळ आलेले आहात. कसं आहे ना की हा माणूस भारी आहे, मग तो भारी माणसाचं ना शर्ट पण भारी असतं, त्याचा शूज पण भारी असतो, त्याचं चालणं पण भारी असतं, त्याचं बोलणं पण भारी असतं. सगळ्यात भारी आमचा येशू ख्रिस्त आहे. लय भारी. सगळ्यांनी म्हणा लय भारी. लय भारी कोण आहे? येशू आहे. त्याचं बोलणं भारी, त्याची स्टाईल भारी, त्याचं सामर्थ्य भारी, एकदम भारी. मग त्याचं रक्त लय भारी. हालेलुया. नव्या कराराचा मध्यस्थ येशू आणि शिंपडण्याचे रक्त यांच्या जवळ आला आहात. त्या रक्ताचे बोलणे हाबेलाच्या रक्ताच्या बोलण्यापेक्षा उत्तम आहे. उत्तम आहे. हाबेलाचं रक्त आकाशाकडं स्वर्गाकडं ओरड करत होतं. प्रियांनो, देवाच्या प्रिय लोकांनो, त्या रक्ताचं बोलणं आहे, त्या बोलण्यापेक्षा येशूच्या रक्ताचं बोलणं उत्तम आहे. हाबेलाचं रक्त न्याय मागत आहे. काय मागतंय? येशूचं रक्त माफीची याचना करत आहे. हालेलुया. येशूचं रक्त उत्तम आहे. हालेलुया. बायबल मध्ये लिहिलंय सगळ्या गोष्टी संपतील, त्याचं चांगुल पण संपतच नाही. तो एवढा भारी, एवढा उत्तम, एवढा सामर्थ्यवान आहे. आता तो चांगला आहे, आपण पण चांगले पाहिजेत. हालेलुया. जर तो उत्तम आहे, सुधरे हुए बाप की बिगड़ी हुई औलाद नको आपल्याला. बाप अच्छा है, बच्चे भी सारे जहां से अच्छा यीशु मसीह का बच्चा. आमेन. हालेलुया. आम्ही चांगला असावं ही देवाची इच्छा आहे. मग आपल्याला काय म्हटलं बायबलमध्ये? पटकन वाचून शेवट करू आपण. मत्तई 13वा अध्याय 36 ते 39 वचनं. गहू आणि निदण यांचा दृष्टांत आहे, त्याचं स्पष्टीकरण पुढे दिलंय प्रभूने. नंतर तो लोकसमुदायांना निरोप देऊन घरात गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, शेतातल्या निदणाच्या दाखल्याची आम्हाला फोड करून सांगा. त्याने उत्तर दिले की चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. चांगलं बी पेरणारा कोण आहे? म्हणजे कोणी? येशू ख्रिस्त. तो देवाचा पुत्र आहे, पण वारंवार सांगावं लागतं की हा मनुष्याचा पुत्र आहे, कारण देव मानव होऊन आला ह्याच्यावरती आम्ही नेहमी अटळ राहिलं पाहिजे. देवाचा पुत्र आहे, तो मनुष्याचा पुत्र होऊन आला, मानव बनून आला, हे कळावं म्हणून सांगितलंय. म्हणजे याचा अर्थ असा की चांगलं बी ज्याने पेरलं, चांगलं पण पेरलं आणि वाईट पण पेरलं. चांगलं पेरणारा येशू आहे, वाईट पेरणारा जे तुम्हाला चुकीच्या गोष्टींसाठी उकसवतात, घे, काही फरक पडत नाही, थोडी घे. तुला पण मळ, थोडी मला पण मळ. सांकेतिक भाषा आहे, कळेल त्यांना कळेल, बाकीच्यांना इकडं तिकडं वळेल. मी नाही करू शकत. आजच्याच दिवस फक्त, एवढ्याच वेळेत, नाही जाऊ दे, परत नाही, असं जे तुम्हाला देवापासून दूर घेऊन जातात ते दुष्ट आत्म्याने प्रेरित लोक आहेत.
पवित्र आत्म्याने भरलेले लोक कधीच तुम्हाला चुकीच्या मार्गाकडे नेणार नाहीत. कान उघडे ठेवून ऐका. आणि जर तुम्हाला कोणी प्रभूचं नाव घेऊन घेऊन चुकीच्या मार्गात नेत असेल तर त्याच्यासारखा लबाड जगामध्ये कोणी नाही. सावध व्हा. ऐकताय तुम्ही? देवाच्या प्रिय लोकांनो, चांगलं बी पेरणारा मनुष्याचा पुत्र आहे. शेत हे जग आहे. चांगले बी हे राजाचे पुत्र आहेत. म्हणजे कोण? आपण कोणतं बी आहेत? बोला जरा हिम्मत असल्यासारखं. खराब बी आहे का आपण निधन आहेत का? ते निधनवाल्याचं नंतर निधन होणार आहे. ज्यांनी वाचला असेल शास्त्र त्यांना माहिती आहे निधनवाल्यांचं निधन होणार आहे. नंतर जाळले जाणार ते निधन काढून. चांगलं बी चांगलं फळ देणार आणि ते कोठारात साठवलं जाणार. हालेलुया. बी काय करतं? बी ज्यावेळेस जमिनीत पुरलं जातं ते फार मोठं फळ घेऊन येतं. देवाने तुम्हाला आणि मला बीज बनवलंय. काही लोक असतात त्यांच्या हाताला कंटिन्यू अपयश असतं. ऐकताय तुम्ही? काही करायला जावं वाट लागणार. काही लोकांचा हातगुण असतो. असा हात लावतील तिथं काहीतरी खराबी करतील. आले तर काहीतरी तोडफोड करून जातील. काहीतरी नुकसान. काही लोक आहेत असे, कशातच यश नाही, कशातच नाही. आणि काही लोक असे असतात काही आलं नाही तरी देव त्यांना यशच देत जातो. काही करतील त्या प्रत्येक गोष्टीत ते यशस्वी होतात. मग आता तुम्हाला पेरणाऱ्याचा हात कोणाचा आहे तो महत्वाचा आहे. तुम्हाला पेरणारा तुमचा देव आहे. प्रभू येशू ख्रिस्त पेरणारा आहे असं लिहिलं इथं. आणि बीज तुम्ही आहात. त्याला प्रार्थना करा, अशा भूमीवर मला पेर देवा की जिथं फार मोठं प्रतिफळ मी घेऊन येईल. हालेलुया. मुंबईचं तारण मला बघायचं आहे. मुंबईमध्ये मला रिवायवल बघायचं आहे. तुझं संजीवन मला बघायचं आहे. तुझं गौरव मला पाहायचंय. माझा वापर कर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शेत हे जग आहे. चांगले बी हे राजाचे पुत्र आहेत. निधन हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत. तुम्हाला पाहता क्षणी कळायला पाहिजे हे चांगलं बी आहे की हे निधन आहे. आत्म्य ओळखायला शिका. निधनाच्या नादी लागून निधन होऊ नका. आमेन. काय नाही, थोडाच प्रसाद खाल्ला, थोडा. काय नाही, थोडा, काय नाही, जास्त नाही पास्टर, काय नाही. असं करावं लागतं. 4 लोकात उठावं बसावं लागतं. एक दिवस असं येईल उठण्याच्या बसण्याच्या लायकीचं नाही राहणार. आम्हाला करावं लागतं ते ह्याच्यासाठी, समाजासाठी, ह्याच्यासाठी, त्याच्यासाठी. काहीतरी निमित्त सांगून काहीतरी करत राहतात. देवाला घाबरा. लोक नाराज झाले तरी होऊ द्या. तू नाराज लेकिन येशू मेरा महाराज. हालेलुया. तुला काय करायचं कर. बोलो यीशु मसीह की. परेशान होऊ नका. हालेलुया. काही लोक ऊपर से शेरवानी अंदर से परेशानी. सावध व्हा. जागृत व्हा. देवाच्या सामर्थ्यात प्रबळ व्हा प्रियांनो. देवाच्या कृपेत प्रबळ व्हा. देवाची इच्छा आहे की कोण चांगलं बीज आहेत आणि कोण निधन आहेत हा फरक आम्हाला कळायला पाहिजे. निधनाची संगत धरू नका. सत्य मार्गाने चाला. चांगलं बीज कोणतं आहे जे कोठारात साठवले जाणार आहेत. येत्या दिवसात देव कोण असे लोक आहेत तुम्हाला काही लोकांना भेटता क्षणी कळायला पाहिजे. येस, ही इज हॅव्हिंग दॅट क्वालिटी. हा माझा भाऊ आहे, ह्याला मी सोडणार. ही माझी बहीण आहे, हिला मी सोडणार नाही. ती 3 वेळा तोंड वाकडं तिकडं करेल. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. पण तुम्हाला मनात खात्री पाहिजे ही प्रभूपासून आहे, मी हिला सोडत नाही. तिरस्कार करतील पण तुम्हाला खात्री आहे की हे प्रभूपासून आहेत.
सोडायचं नाही. 50 वेळा फोन करायचा, कुचक्यासारखे 40 वेळा उत्तर दिले तरी परत फोन करायचा, 1000 वेळा जरी केलं तरी नीट. कारण तुम्हाला देवाने प्रकट केलंय की हे देवापासून जोडलेले लोक आहेत. जे गहू आहेत, चांगलं बीज आहे, त्यांच्याशी संगत करा. हे जे निधन आहे ते दुष्टाचे पुत्र आहेत, ते पेरणारा वैरी हा सैतान आहे. कापणी ही युगाच्या समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहेत. आपल्याला उचललं जाण्यासाठी कोण घ्यायला येणार आहे? येशू मेघारूढ होऊन येईल. लक्षात ठेवा, येशू जमिनीला पाय लावणार नाही, मध्य आकाशात येईल मेघावरती आरूढ, लख प्रकाश घेऊन. माहित नाही चर्च चालू असेल आणि सगळे म्हणतील प्रिचिंग चालू आहे, प्रार्थना चालू आहे, लेकरांनी चांगले 2 हॉलिजन लावलेत, पण एवढा काय बाहेर प्रकाश आहे. सगळे म्हणतील पास्टर माईक घेऊन बाहेर चला. हालेलुया. कसला लाईट आहे बघू आपण. देवाच्या प्रिय लोकांनो, तो लख प्रकाश बघण्यासाठी सगळ्यांचे डोळे आतुरलेले असतील. एकही डोळा असा राहणार नाही की ज्याने तो प्रकाश आणि त्या प्रभूला पाहिलं नाही. ज्याची इच्छा आहे ते पाहतील आणि ज्याची इच्छा नाही त्याला बघावंच लागेल. ऑप्शन नाहीये काही. कोणी म्हणा नाही बघायचं मला तुमच्या येशूला, जा तिकडं, बघावं लागेल. चल बाहेर आहे, बघ आमचा बाप आलाय, बघ. बघावंच लागेल त्या दिवशी. जबरदस्ती है क्या? हाँ है जबरदस्ती है. देख, इतना दिन नहीं देख रहा था ना, आज देख, आज बघ त्याला. सगळ्यांचे डोळे पाहतील आणि मग देवदूत येतील, मेलेल्यांच्या कबरा उघडतील, त्यांना उचललं जाईल आणि नेक्स्ट नंबर आपला, आपलं शरीर पालटलं जाईल. मला काय झालं, मी वरती हवेत चाललोय. वाव, हालेलुया. बाय 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 बाय, चाललो. ये सगळ्यांना बाय बाय, गुड बाय, चाललो, सुटलो. प्रेज लॉर्ड. बाकीचे लोक घाबरून जातील, काही लोक उरबडून घेतील, रडतील, आक्रोश करतील. आम्हाला नाही नेलं, माझं काय चुकलं, मी तर दर रविवारी दर गुरुवारी, माझं काय झालं. तू नाही मुन्ना, गपचुप गपचुप में पाप करता था. हालेलुया. तू आता गपचुप गपचुप में इधर रे. हालेलुया. ज्यादा आवाज मत कर, इथं थांबतो. काही इथं राहतील, काही उचलले जातील. काही लोक टेन्शन मध्ये, अरे माझी मावशी कुठं गेली. मावशी म्हणा बाय बाय. तू कस काय, पण तू तर आपल्या इकडं गपचूप गपचूप चर्चला जायचे. तुला सांगितलंच नाही. अरे मला तर सांगायचं, मी पण आलो असतो ना. भयंकर दिवस आहे. रडणं चालेल, लेकरं गायब होतील. लेकरांशिवाय आई बाप रक्ताच्या आशू रडतील त्या दिवशी. माझा परिवार कुठे आहे, माझ्या आवडीचा व्यक्ती कुठे आहे, माझी पत्नी कुठे आहे, माझा नवरा कुठे आहे, माझी आई कुठे आहे, माझा बाप कुठे आहे. अख्ख्या जगात हाहाकार असेल. प्रियजन ज्यांना तुम्ही जिव्हाळ्याचं मानता, जे देवाच्या जवळचे ते उचलले जातील. जगणं असं असेल की मेल्यासारखं जीवन असेल त्या दिवसात. जे मागे उरून राहतील. देवाच्या प्रिय लोकांना, आज जर आम्हाला कळालंय येशू हा सर्वश्रेष्ठ आहे, तो आम्हाला मिळालाय, आम्ही ते उत्तम बीज आहोत, तर आता हे फळ देण्याचे दिवस आहेत. हालेलुया. देवासाठी लढण्याचे, देवासाठी गौरव करण्याचे हे दिवस आहेत. हालेलुया. देवाचं वचन पसरवण्याची गरज आहे. हालेलुया. देवाची आराधना करण्याचे दिवस आहेत, त्याचा गौरव करण्याचे दिवस आहेत. थोडाच वेळ दुःख आहे, किती, सार्वकालिक शांती आहे नंतर. हालेलुया. खूप बोलतो माझा मुलगा, खूप त्रास देतो, कर सहन थोडे दिवस, देव बदलून टाकेल त्याला. ऐकते तुम्ही, खूप सूनबाई टोमने मारते, मारू दे. पास्टर सगळं बोला पण तो विषय नको. करा सहन, हिम्मत बांधा. थोडा वेळ उचललं जाणार आपण. जो सर्वोत्तम आहे तो येत आहे. जे सर्वोत्तम लोक आहेत त्यांना घेण्यासाठी.
आमेन. हालेलुया. यावेळेस आपण एक प्रार्थना करू. आपले डोळे बंद करू, आपलं लक्ष प्रभूकडे केंद्रित करूया. आपण सगळे उभे राहूया आपल्या पायांवरती. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद 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 ईशू. प्रेमळ स्वर्गीय देवा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो. प्रभू येशू, आम्ही प्रार्थना करतो या समय जे वचन आज आमच्याकडे आलंय, तू उत्तम देव आहेस प्रभू, तू उत्तम गुरुजी आहेस प्रभू. जे काही तू निर्माण केलं, प्रकाश पाहिला आणि तू म्हटलं प्रकाश चांगला आहे. तू चांगला आहेस म्हणून तुझ्या हाती सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत देवा. आम्ही वाईट असता प्रभू तुझ्या रक्ताने धुवून शुद्ध केलं आणि आम्हाला देखील तू चांगलं केलंस प्रभू. आम्हाला ते उत्तम बीज तू केलंस, तुला आम्ही धन्यवाद देतो. येथे उपस्थित प्रत्येकाचा ताबा तुझ्या हाती घे आणि हे दिवस तुला उंचवणारे, तुला गौरवणारे होऊ दे. तुझ्या राज्याच्या वाढीसाठी तुझ्या लोकांचा वापर कर. यश दे, बरकत दे, आशीर्वाद दे, तुझं गौरव होऊ दे. पिता धन्यवाद, आमची प्रार्थना ऐकली. हा वेळ समय तुझ्या हाती घे, सहाय्य कर, मदत कर राजा. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशूच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिता ऐक. आमेन आमेन आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देवा. जोरदार टाळ्या. बोलो येशू मसीह की. आमेन.